नमस्कार सगळ्यांना। आज आता भीमतडी जत्रेचं उद्घाटन आपण करतोय। खरं तर भीमतडी जत्रा तशी दुपारपासूनच सुरू झाली आहे। हे 18वा वर्ष आहे आपलं आणि कोविड सोडला तर साधारण 20 वर्ष आपण जे बचत गटांसाठी काम करतो महिलांसाठी, त्या महिलांच्या प्रॉडक्टला कुठेतरी बाजारपेठ मिळावी म्हणून आपण भीमतडी जत्रेचा खरं जन्म झालेला आहे। गेले 18 वर्ष पुणेकरांनी मनापासून प्रेम या भीमतडी जत्रेवरती केलेलं आहे। यावेळची भीमतडी जत्रा ही कैलासवासी अप्पासाहेब पवारांना आपण समर्पित केलेली आहे। त्या माणसांनी आयुष्यभर केलेलं शेती, शेतकरी आणि कृषी आणि शिक्षण यासाठी केलेलं काम आणि सहकार क्षेत्र, तर त्यांना 25 वर्ष होतात आहेत पूर्ण। त्यामुळे ही भीमतडी अप्पासाहेबांना आणि कृषीला आपण समर्पित केलेली आहे। यावेळेला 350 स्टॉलची भीमतडी जत्रा आहे। त्याच्यामध्ये कृषीचे 26 स्टॉल आहेत। महिला बचत गट आलेत, त्या सगळ्या 18 जिल्ह्यातून आलेल्या महिला बचत गट आहेत आणि फूड फेस्टिवलमध्ये जवळपास 87 स्टॉलची आमची खाद्य महोत्सव आहे तिथे। आणि कृषीशी निगडीत मधमाशी हा एक जो कीटक आहे आपला, त्या मधमाशीवर आम्ही बारामतीला आपली संस्था खूप मोठं काम करते आहे। कारण मधमाशी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच माणूस जिवंत राहील असं खरं तर आहे। एवढासा छोटासा कीटक पण त्याचं माणसाच्या आयुष्यामधलं महत्त्व खूप आहे। तर त्याच्यावर आपण शेतकऱ्यांच्या स्टॉलच्या तिथं आपण त्याचा डिस्प्ले लावला आहे आणि मधमाशीची सगळी माहिती आपण तिथं पुणेकरांसाठी तिथं अवेलेबल केलेली आहे। त्यामुळं 350 स्टॉलची 18 जिल्ह्यातून 12 राज्यातून आणि पारंपरिक कला आणि कलाकारांना घेऊन ही भीमतडी जत्रा एका नव्या रूपामध्ये, एका नव्या ढंगामध्ये पुणेकरांच्या सेवेसी आलेली आहे। त्यामुळे माझं पुणेकरांना आव्हान राहील, मेट्रोचं कामं चालू आहेत, बरेचसे रस्ते वन वे केलेले आहेत, फिरवलेले आहेत, पण तुम्हाला यायचं आहे। आणि शनिवार आणि रविवार आणि शेवटचा दिवस मंगळवार या 3 दिवशी ॲग्रिकल्चर कॉलेजचं जे मेन गेट आहे ते गेट आपण भीमतडी जत्रेला येणाऱ्या लोकांसाठी आपण ओपन करतोय आणि त्यांची सगळी सोय आपण करतोय की जी गैरसोय होतीये वन वेमुळे ट्रॅफिकची, तर ती आपण लोकांना यायला मिळावं त्यासाठी शनिवार, रविवार आणि मंगळवार या 3 दिवशी ॲग्रिकल्चर कॉलेजच्या मेन गेटमधून आपण लोकांना तिथून भीमतडी जत्रेसाठी आपण त्यांना सोडायची व्यवस्था केलेली आहे। यावेळेचं विशेष आकर्षण म्हणजे कृषीची निगडीत जे काही स्टॉल आहेत त्याच्यामध्ये जे आहे नामांकनवाले जे शेतकरी आलेले आहेत त्यांचा सर्टिफाईड माल इथं आलेला आहे। खूप चांगलं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी करतात, ते शेतकऱ्यांच्या कंपन्या करतात आहे, तर त्यांना आपण थोडासा या भीमतडीच्या माध्यमातून अप्पासाहेबांच्या माध्यमातून त्यांना हायलाईट करतोय आपण इथे। तेलंगणा आले यावेळेला, तेलंगणा राज्यातून काही महिला बचत गट आलेले आहेत आणि नाविन्यपूर्ण स्टॉल आहेत त्यांचे, त्याच्यामध्ये जेवणाचा पण स्टॉल आहे त्यांचा। त्यामुळे तेलंगणा हा एक मेन आकर्षण आहे यावेळच्या जत्रेमध्ये। Yeah.
ह्यांची इन्कम पण होत नसेल. ह्याचे सगळं रेकॉर्ड होतंय ग. नाही, एकतर निमंत्रणं सगळ्यांना दिलेली आहेत आपण. पवार साहेब तर येतातच आणि पवार साहेब आता मला माहिती नाही आपलं अधिवेशनला ज्या दिवशी हे असेल त्या दिवशी साहेब येतील. साहेबांची एक चक्कर भीमतडीमध्ये असते. बाकी पॉलिटिकल सगळ्या लोकांना आपण निमंत्रणं दिलेली आहेत. अधिवेशन आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं ज्याला जसे जसे वेळ होतील तशी तशी सगळी लोक इथं भीमतडीला येतात. कारण भीमतडीला कुणाचंही वावडं नाही आहे. सर्वांनी यावं, सर्वांनी मजा करावी, आनंद घ्यावा, आमच्या महिलांचे प्रॉडक्ट खरेदी करावे, जेवावं, त्यांना 2 पैसे मिळावेत. या पलीकडं माझं काही हे नाही आहे. त्यामुळं भीमतडी जत्रेमध्ये पॉलिटिकल वातावरण काहीच नाही आहे. आणि तुम्ही मागच्या वर्षी जे मत मांडलं होतं एकत्र यावं, कुटुंबाने एकत्र यावं, त्यानंतर काही बरेचसे रिएक्शन आले, चर्चा झाली, वातावरण ढवळून निघालं सगळं. सुरुवात झाली होती त्याच्यावरती काही पुढे सुरेंद्र पवार खासदार झालेले आहेत मागच्या भीमतडीनंतर, पण त्या येतील या ठिकाणी तुम्ही येतील ना, त्यांना निमंत्रण गेलेलं आहे, त्या येतील. आता चर्चा एक वेगळ्या सुरू आहेत. मी रोहित दादा आणि जयंत पाटील दादांच्या गटाला जॉईन होत आहेत. खरं काय 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 आता या जत्रेमध्ये असे पॉलिटिकल प्रश्न नको प्लीज. या पद्धतीचा आप्पासाहेबांनी असं केलं. आयुष्याची 20 वर्षे त्यांनी